आपण पाहताय महाधुरळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संधी दिली आणि या संधीचं आपण सोनं करताना महाराष्ट्र पिंजून तर काढूच, पण वर्षभरात 1 लाखापेक्षा अधिक भाजप युवा मोर्चाचे सदस्यही करू आणि त्याची सुरुवातही केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरात दिलेले आहे। कृष्णराज महाडिक यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचं जंगी कोल्हापुरात स्वागत करण्यात आलं। रविवारी या जंगी स्वागतानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आता एकच ध्यास भाजपचा राज्यात मोठ्या प्रमाणात विकास। कार्यकर्त्यांनी त्यांना ताराणी चौकात जंगी स्वागत करताना फटाक्याची आतषबाजी केली, संपूर्ण परिसर दणाणून सोडला। महापौर रुपाराणी निकम आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, याशिवाय नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, गटनेते मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते तानाजी पाटील यांच्यासह बहुसंख्य नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कृष्णराज महाडिक यांचं प्रचंड जल्लोषी स्वागत करण्यात आलं। यापूर्वी जेव्हा खासदार धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडून आले तेव्हा प्रचंड जल्लोषी स्वागत याच ताराणी चौकात झालं होतं आणि त्याच ताराणी चौकात पुन्हा एकदा कृष्णराज महाडिक यांची प्रचंड जल्लोषी रॅली निघाली। 2000पेक्षा अधिक दुचाकी वाहनाने ताराणी चौक ते शिवाजी चौक या दरम्यान ही रॅली निघालेली आहे। या रॅलीत प्रचंड उत्साह निश्चित होता आणि रॅलीनंतर बोलताना त्यांनी भाजप ही संघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे। 18 ते 28 हा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपबरोबर जोडण्यासाठी आपण 1 लाख सभासद करण्याचं व्हिजनच ठेवल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच कोल्हापूरला प्रदेशाध्यक्ष पदासारखं महत्त्वाचं पद कृष्णराज महाडिक यांच्या रूपानं मिळालेलं आहे। त्यामुळे त्याचं जल्लोषी स्वागत कोल्हापूरकरांनी निश्चितपणे केलेलं आहे। त्यामुळे यापुढं आता आपण येत्या काही वर्षात भाजपच्या माध्यमातून युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करू असा शब्दच कृष्णराज महाडिक यांनी दिलेला आहे। नेमकं महाडिक काय म्हणाले आपण पाहूया। मी सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। शुभेच्छा त्यांच्याकडनं स्वीकारतो, त्यांचा आशीर्वाद स्वीकारतो, कारण खूप मोठा सन्मान त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा, कोल्हापूरचा, माझा आणि संपूर्ण महाडिक परिवाराचा केला आहे। त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण केडरचा मी खूप खूप मनापासून ऋणी आहे। खरं आमदारकीला आणि नगरसेवक पदाला 2 पावलं तुम्ही मागे घेतला, आता फार लांब झेप पुन्हा घ्यायची त्यासाठी सत्य होते। मला खूप आनंद आहे की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एवढ्या मोठ्या पदापासून होत आहे। मी विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल, मला जरी माघार घ्यायला लागले असेल तरीसुद्धा मी निराश झालो नव्हतो, तरीसुद्धा मी पक्षाचं काम करत राहिलो आणि आज परत मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि अध्यक्ष महोदयांनी एक खूप मोठी संधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं नाही पण आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्यासाठी दिलेली आहे। त्याचा मला फार आनंद आहे। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणजे तरुणांची बांधणी कशी होणार आहे? ह्या सर्व गोष्टी जसं आपण सर्वांनी न्यूजच्या माध्यमातून कळालं तसंच मला सुद्धा कळालं। सकाळी 8 वाजता सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच माध्यमातून मी सुद्धा न्यूज चॅनलवरून बघितलं आणि त्यानंतर माझा त्यांच्याबरोबर फोन झाला। मी त्यांना म्हणलं सुद्धा की साहेब मला तरी कल्पना द्यायची होती आणि साहेबांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि आता हा पक्ष तुझ्याबरोबर ताकदीने उभा राहणार आणि तू संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायचं आहे।
संवादाला कशा पद्धतीने वाटतं? मला सर्वच मंत्री महोदयांनी आणि खास करून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे विचार मांडले. भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे ह्याचा अभ्यास करायला मला सांगितलं आहे. त्याच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी महत्त्वपूर्ण मला सांगितल्या आणि इथून पुढे येणाऱ्या काळात मी भारतीय जनता पार्टीसाठी खास करून हा पक्ष वाढीसाठी करीन. आम्हाला आता माझं असं टार्गेट आहे की येणाऱ्या 1 वर्षात संपूर्ण राज्यामधनं 1 लाख युवक युवती आता या पक्षामध्ये प्रवेश करतील. हे ध्येय आमच्या समोर ठेवून आता आम्ही कामाला लागलेलो आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.